बोलताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? व्हॉट इज इफेक्टिव्ह स्पीकिंग? आपण भरभर बोललो, फास्ट, म्हणजे आपण चांगलं बोललो का? किंवा मोठमोठे शब्द वापरले, कोणी न ऐकलेले, म्हणजे आपण चांगलं बोललो असा अर्थ आहे का? नक्कीच नाही. इनफॅक्ट आपण सिम्पल बोललो. सिम्पल म्हणजे ऐकणाऱ्यासाठी, समोरच्या व्यक्तीसाठी जर ते सिम्पल असेल तर ते जास्त प्रभावी ठरतं. सिम्पल इज नॉट इझी. इनफॅक्ट मेकिंग इट सिम्पल फॉर अदर्स इज अ टास्क. दुसऱ्यांना सिम्पल वाटेल असं बोलणे हे सोपं नाही आहे. ह्याला प्रयत्न लागतात. असे प्रयत्न जर तुम्ही केलेत आणि मग त्यानंतर तुम्ही बोलताना ऐकणाऱ्याला जर असं वाटलं की तुम्ही किती सहज आणि सोपं आणि छान बोलताय साधं, तर दॅट इज इफेक्टिव्हनेस. दॅट इज इफेक्टिव्हनेस. हे आपल्याला कसं करता येईल हे आपण बघूया. काही रिअल लाईफ सिच्युएशन्स, एक्झाम्पल्स हे पण बघूया आणि प्रत्यक्ष बोलून पण पाहूया. सो लेट्स बिगिन. समजा आपल्याला असं म्हणायचं आहे की लोकांबद्दल तू पूर्वग्रह मनात ठेवू नकोस. इतरांच्या मतांवरून तू तुझं मत बनवू नकोस. स्वतः तू खुल्या मनाने अनुभव घे आणि मग तुझी मतं बनव, असं आपल्याला म्हणायचं आहे. तर आपण कसं म्हणू शकतो? अवॉइड प्रेज्युडिस, एक्सपिरियन्स पीपल फर्स्ट हँड. अवॉइड प्रेज्युडिस, एक्सपिरियन्स पीपल फर्स्ट हँड. एवढ्याच वाक्यात हा सगळा अर्थ आलेला आहे. प्रेज्युडिस म्हणजे मनात काहीतरी पूर्वग्रह ठेवणे, अढी ठेवणे किंवा प्रत्यक्ष माहिती न घेता खरं काय खोटं काय हे न चेक करता केवळ कोणीतरी म्हणलं म्हणून किंवा काहीही कारणाने मनात आधीच आपण एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवणे, याला प्रेज्युडिस असं म्हणतात. हेच आणखी एका पद्धतीने पण आपल्याला म्हणता येईल. हेच एक्झॅक्टली. ड्रॉप द प्रेज्युडिस, स्टे ओपन. लेट रिअल एक्सपिरियन्सेस गाईड यू. ड्रॉप द प्रेज्युडिस, स्टे ओपन. लेट रिअल एक्सपिरियन्सेस गाईड यू. तोच अर्थ आहे एक्झॅक्टली. ओपन माइंडेड राहा आणि स्वतःच्या अनुभवावरून आणि स्वतःच्या लॉजिकल थिंकिंगवरून मत बनव. अशा अर्थाने बोलायचं असेल तर आपण अशा पद्धतीने बोलू शकतो. समजा एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण असं म्हणतोय, तुला तिचं म्हणणं पटत नाही हे ठीक आहे, पण आपलं स्वतःचं काही चुकतंय का हे बघायला नको का? असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे कदाचित त्या व्यक्तीचं चुकत असेल आणि आपण म्हणतोय की पटत नाही हे ठीक आहे, पण आपलं स्वतःचं काही चुकतंय का हे पहा, हे बघायला पाहिजे, असं म्हणायचं आहे. कसं म्हणू आपण? You have every right to disagree, but I think you need to introspect. You have every right to disagree, but I think you need to introspect. Introspect म्हणजे आत्मपरीक्षण करणे. आपलं स्वतःचं काय चूक काय बरोबर हे नीट त्रयस्थपणे स्वतःला फेवर न करता पाहणे म्हणजे इंट्रोस्पेक्ट. हेच आणखी अशाही पद्धतीने म्हणता येईल. डिसअग्रीमेंट डझंट मॅटर, बट इफ आय वर यू आय वुड इंट्रोस्पेक्ट. डिसअग्रीमेंट डझंट मॅटर, बट इफ आय वर यू आय वुड इंट्रोस्पेक्ट. तोच अर्थ आहे, एक्झॅक्टली तोच. पण वरती पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण म्हणलो की आय थिंक यू नीड टू इंट्रोस्पेक्ट. इथे आपण म्हणतोय इफ आय वर यू आय वुड इंट्रोस्पेक्ट. दोन्हीचा अर्थ जरी सारखा असला तरी त्यात फरक असा आहे की आय थिंक यू नीड टू इंट्रोस्पेक्ट हे खूप डायरेक्ट वे ऑफ सेईंग आहे. म्हणजे हा डायरेक्ट सल्ला आहे. मला असं वाटतं तू असं असं कर, मला असं वाटतं की तू स्वतःचं काय चूक बरोबर आहे ते पहा, असा त्याचा अर्थ आहे. आणि दुसऱ्यामध्ये इफ आय वर यू आय वुड इंट्रोस्पेक्ट यामध्ये त्याचा शब्दशः म्हणजे वर्ड टू वर्ड अर्थ असा आहे की मी तुझ्या जागी असते तर मी स्वतःचं काय चूक बरोबर आहे हे बघितलं असतं. इफ आय वर यू याचा अर्थ आहे मी तुझ्या जागी असते तर. पण हा झाला शब्दशः अर्थ, वर्ड टू वर्ड मीनिंग. पण ह्यातनं खरा अर्थ काय आहे
याचा खरा अर्थ असा आहे की तू इंट्रोस्पेक्ट कर, तू आत्मपरीक्षण कर. पण आपण असं डायरेक्टली न म्हणता आपण असं म्हणतो की इफ आय वर यू आय वुड इंट्रोस्पेक्ट. हे आपण कधी वापरू शकतो? काही फॉर्मल सिच्युएशन्समध्ये किंवा कधीकधी सिनियर्सशी बोलताना आपण डायरेक्टली असं करा, तसं करू नका असं म्हणू शकत नाही किंवा म्हणू नये. तिथे आपण पण काय करायला पाहिजे हे सांगणं आवश्यक असतं वर्कप्लेसमध्ये. आपण पोलाइटली वागायचं म्हणजे आपण काहीच बोलायचं नाही आवश्यक असलेलं असा त्याचा अर्थ नाही आहे. मग अशा वेळेस आपल्याला पोलाइटली पण ठामपणे सांगायचं असेल तेव्हा आपण असं एक्सप्रेशन वापरू शकतो. इफ आय वर यू आय वुड इंट्रोस्पेक्ट. सोपं आहे ना? इफ आय वर यू आय वुड आणि जे तुम्हाला म्हणायचं आहे ते, जे काही तुम्हाला सल्ला द्यायचा आहे तो. समजा असं म्हणायचं आहे की तू काही इन्व्हेस्टमेंट कर असं आपल्याला सांगायचं आहे. इफ आय वर यू आय वुड मेक सम इन्व्हेस्टमेंट्स. तू इतक्या उद्धटपणे बोलू नकोस असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणणार? इफ आय वर यू आय वुडंट बी सो रूड. अशा पद्धतीने तुम्ही आणखीही तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते बोलून बघू शकता. मेक सम एक्झाम्पल्स. किंवा ही आत्ताची जी आपण बोललो आहे ना ती पण तुम्ही रिपीट करून पहा. कसं आहे ना, प्रत्यक्ष बोलणं, ऐकणे, दुसऱ्यांनी बोललेलं ऐकणे, व्हिडिओमधलं समजणे, छान समजणे आणि मनातल्या मनात आपण विचार करून पाहणे ही एक गोष्ट झाली. प्रत्यक्ष बोलणे ही दुसरी गोष्ट आहे. आपण कितीही जरी मनातल्या मनात विचार केला, बोलल्यासारखं बोललो मनात किंवा एक्झाम्पलचा विचार करून आपण मनातल्या मनातच बोलल्यासारखं केलं तर त्याचा उपयोग तितकासा नाही आहे. प्रत्यक्ष बोलताना जर सफाईदारपणे, इफेक्टिव्हली, इझिली, कम्फर्टेबली बोलायचं असेल तर प्रत्यक्ष बोलून पाहणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ बघत असताना किंवा समजा तुम्ही बाहेर असाल, तुम्हाला आत्ता बोलता येणार नाही अशा ठिकाणी असाल तर तुम्ही नंतर हे बोलून पहा. जर तुम्ही घरात किंवा एकटे असताना व्हिडिओ पाहताय तर तुम्ही त्याच वेळेस ऐकत असतानाच बोलून पहा. अशा पद्धतीने जर पाहिलात व्हिडिओ तर त्याचा जास्त उपयोग होईल. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा किंवा यातच आणखी काही तुम्हाला फर्दर माहिती हवी असेल तरी जरूर सांगा. With this simple idea today, this is Deepa signing off.